हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या आज एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। तर आज आपण वाम माशाचे कालवण तयार केलेले आहे ते आज आपण बघणार आहे। तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण नदीच्या वाम माशाचे कालवण तयार करत आहे। तर नदीची वाम आहे ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। वाम माशाचे तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा हळद पावडर टाकत आहे। चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकत आहे आणि हे वामला आपण लावून घेणार आहे। वाम माशाचे कालवण तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। गरम केलेल्या तेलामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपण गरम केलेल्या तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे। कांदा असा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरे आणि पुदिना यांचा मसाला तयार करून घेतलेला आहे। तो मसाला आपण पातेल्यामध्ये टाकून परतून भाजून घेणार आहे। सतत असे परतून मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला चांगला असा परतून भाजून घ्यायचा आहे। यामध्ये आपण 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकत आहे। हे सर्व मसाले आपण चांगले परतून भाजून घेणार आहे। मसाला परतून भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेली वाम आहे ती घालत आहे। ती घातल्यानंतरही आपल्याला चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला गरम केलेले पाणी किंवा साधे पाणी घालून कालवण आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। पाणी घातल्यानंतर हे सर्व मसाले चांगले एकत्र मिक्स करून कालवण आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनिटे वाम माशाचे कालवण आहे ते शिजवून घेतलेले आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपले वाम माशाचे कालवण तयार झालेले आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।